Good morning, students. Environmental issues याच्यातला नेक्स्ट पॉईंट आपल्याला आज बघायचे आहे. दॅट इज ओझोन डिप्लेशन्स. या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 पॉईंट कव्हर करायचे आहेत. पहिला पॉईंट जो बघणार आहोत आपण तो आहे ओझोन डिप्लेशन्स आणि याच्यानंतर बघणार आहोत डिग्रेडेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ओके, तर सुरुवात करूया पहिल्या पॉईंटनी, ज्याला जो आहे ओझोन डिप्लेशन्स. ओझोन डिप्लेशन जे आहे ते पर्टिक्युलर ॲटमॉस्फिअरच्या स्ट्रॅटोस्फिअर या लेअरमध्ये होत असते. ओके, तर अर्थच्या सराउंडिंगवरती जे काही ॲटमॉस्फिअर आहे त्याला आपण 5 झोनमध्ये किंवा 5 लेअरमध्ये डिस्टिंग्विश करत असतो. ठीक आहे, तर कोणकोणत्या 5 लेअर आहेत? तर सर्वात खालची जी लेअर आहे याची डायग्राम बघूया आपण. तर ही लेवल जी आहे याला म्हणूया आपण अर्थ सरफेस, म्हणजे इथे हाईट जी असणार आहे ती आहे 0 किलोमीटर्स. ओके, तर 0 किलोमीटरपासून ते 16 किलोमीटरपर्यंत इन द ॲटमॉस्फिअर जी लेअर आहे तिला आपण म्हणतो आहे ट्रोपोस्फिअर. ओके, त्याच्यानंतर अप टू द 15 किलोमीटर्स, 15 किलोमीटर जी आहे त्याला आपण म्हणणार स्ट्रॅटोस्फिअर. ओके, स्ट्रॅटोस्फिअरच्या वरती असते 85 किलोमीटर्स. ओके, तर 85 किलोमीटरची जी लेअर आहे दॅट इज अ थर्मोस्फिअर. ओके, थर्मोस्फिअरच्या वरती असते मेझोस्फिअर आणि मेझोस्फिअर संपल्यानंतर येतो आहे एक्झोस्फिअर म्हणजे स्पेस. ओके, ज्याचं वरती कोणतंच लिमिट नाही आहे. ठीक आहे, तर ही ओझोन लेअर जी आहे ती स्ट्रॅटोस्फिअरमध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, तिथेचं डिप्लेशन होते ते आपल्याला आज बघायचं आहे. ओके, ओझोन म्हणजे त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे O3. ओके, ऑक्सिजनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे O2, ओझोनचा फॉर्म्युला असतो O3. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजनमध्ये जर आणखीन एक ऑक्सिजन ॲड झाला असेल तर त्याच्यामधून तयार होतो O3, ज्याला आपण ओझोन म्हणतो आहे. याची एक लेअर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये प्रेझेंट असते, जी एक प्रोटेक्टिंग लेअर्स आहे. ठीक आहे, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकले असाल 11th स्टँडर्डमध्ये की ओझोन जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. एक आहे गुड ओझोन आणि दुसरा आहे बॅड ओझोन. ओके, आता गुड ओझोन कशाला म्हणायचं आहे? जी लेअर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये प्रेझेन्स आहे. ओके, ओझोनची जी लेअर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे त्या ओझोनला गुड ओझोन म्हणतो आहे. ठीक आहे, आता स्ट्रॅटोस्फिअरमधल्या ओझोनला आपण गुड ओझोन का म्हणतो आहे? कारण इट ॲब्झॉर्ब द अल्ट्राव्हायलेट रेज, अल्ट्राव्हायलेट रेज किंवा अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स. ओके, ही जी ओझोन आहे ती सनकडून येणारे जे काही हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज आहेत त्याला ॲब्झॉर्ब करतात. ओके, आणि त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करतात, म्हणून त्याला आपण गुड ओझोन म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रोपोस्फिअरमध्ये सुद्धा ओझोन लेअर प्रेझेंट असते, त्याला आपण बॅड ओझोन म्हणतो. ठीक आहे, ओझोन लेअर प्रेझेंट असते पण ओझोन प्रेझेंट असतात त्याला बॅड ओझोन म्हणतात. ओके, त्याला बॅड ओझोन म्हणायचं रिझन्स काय आहे? तर इट इज हार्मफुल टू द प्लांट्स अँड ॲनिमल्स. हार्मफुल टू ॲनिमल अँड प्लांट्स. तर अशा प्रकारे ओझोनची आपण 2 कॅटेगरीज बघितल्या, गुड ओझोन्स आणि बॅड ओझोन्स. ठीक आहे,
तर गुड ओझोनला आपण गुड ओझोन का म्हणतोय, कारण की तो अल्ट्राव्हायलेट जे काही हार्मफुल रॅडिएशन्स आहेत जे सनकडून आपल्याकडे येतात त्याला तो ऑब्झर्व करतोय, त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करतोय, म्हणून आपण त्याला गुड ओझोन म्हणतोय. ठीक आहे. तर अल्ट्राव्हायलेट रेज आर हायली injurious to living organism. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो त्यासाठी UV रेज जे असतात त्या खूप डेंजरस असतात, कारण इट कॉजेस हायली इंजरस. ओके. हे जे UV रेज आहेत हे DNA आणि प्रोटीनसुद्धा ॲब्झॉर्ब करतात. प्रोटीन मॉलिक्यूल जे आहेत ते सुद्धा ॲब्झॉर्ब UV रेज. ओके. आणि DNA आणि प्रोटीनने जेव्हा हे UV रेज ऑब्झर्व करतात तेव्हा त्यांच्यातले जे काही केमिकल बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात. ओके. द केमिकल बॉन्ड्स ब्रेक्स ऑफ these पॉलिमर्स, म्हणजे एक प्रकारे प्रोटीनला आणि DNAला डिस्ट्रॉय करायचं काम हे या रेज करतात, म्हणून ते हार्मफुल्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. आणि त्याच्यापासून आपल्याला हा ओझोन प्रोटेक्ट करतो आहे, म्हणजे त्याला गुड ओझोन म्हणलेला आहे. ठीक आहे. ओझोनला जर मेजर करायचं असेल, त्याची थिकनेस जर मेजर करायची असेल तर ती मेजर केली जाते इन द युनिट दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉप्सन युनिट. ओके. लिहिताना त्याला DU लिहितात. ओके. तर DU किंवा डॉप्सन युनिट म्हणजे काय, तर इट इज द थिकनेस, इट इज द थिकनेस ऑफ द ओझोन in the column of air from ground to the top of the atmosphere. Okay, that is called as a DU. तर डॉप्सन युनिट म्हणजे काय, तर एखाद्या पर्टिक्युलर एअर कॉलममध्ये ओझोनची जी काही थिकनेस असेल, ओके, त्या थिकनेसला ॲज अ कन्सिडर केलं जाते ॲज अ डॉप्सन युनिट किंवा DU. ओके. या कॉलमची जी लांबी आहे ती ग्राउंडपासून ते द टॉप ऑफ द ॲटमॉस्फिअरपर्यंत असते. ठीक आहे. त्याला आपण एक युनिट कन्सिडर केलेलं आहे ॲज अ डॉप्सन युनिट. ओके. तर ठीक आहे. तर हे ओझोन कशा प्रकारे तयार होते, लेट्स सी. ठीक आहे. व्हेन UV रेज ॲक्ट्स ऑन ऑक्सिजन मॉलिक्युल्स, ओके, इट फॉर्म्स द ओझोन म्हणजे O3. ओके. जेव्हा अल्ट्राव्हायलेट रेज या ऑक्सिजनवरती पडतात तेव्हा त्या ऑक्सिजनला कन्वर्ट करतात ओझोन लेअरमध्ये. ठीक आहे. आणि जेव्हा या ओझोन लेअरचं डिग्रेडेशन होते, डिग्रेडेशन्स ऑफ ओझोन, तेव्हा पुन्हा त्याच्यापासून ऑक्सिजन मॉलिक्युल्स तयार होतात. ओके. आणि याच प्रक्रियेमुळे, याच ॲक्शनमुळे ओझोनची एक लेअर तयार होत असते जी कॉन्स्टंट असते. ठीक आहे. कारण की जेवढे ओझोन्स तयार होतील तेवढे डिग्रेड होतील, पुन्हा त्याची ऑक्सिजन बनतील, त्याच ऑक्सिजनची पुन्हा ओझोन्स बनतील, हे कंटिन्युअसली चालू राहते. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे जे आहे ते बॅलन्स आहे. ओके. इट इज अ बॅलन्स ऑफ द between production and degradation. Production and degradation of ozone in stratosphere.
ओके, म्हणजेच ओझोन तयार होणे आणि ढिगाड होणे हे बॅलन्स आहे इन द स्ट्रॅटोस्फिअर, म्हणून तिथे ओझोनची एक लेअर तयार झालेली आहे. ओके, पण ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा अदर रिझन्स हे जे बॅलन्स आहे हे बॅलन्स डिस्टर्ब झालेलं आहे. बॅलन्स इज डिस्टर्बेड बाय CFC. ओके, CFCच्या प्रोडक्शनमुळे हे जे बॅलन्स आहे ते आता डिस्टर्ब झालेलं आहे. CFC म्हणजे इट इज कंपाऊंड क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, याच्या प्रोडक्शनमुळे ओझोनचं डिग्रेडेशन वाढलेलं आहे. ओके, ओझोन फॉर्मेशनपेक्षा डिग्रेडेशनची प्रक्रिया जास्त आहे, त्यामुळे ही जी प्रोसेस आहे हे जे बॅलन्स आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे. कशामुळे? CFCमुळे. ठीक आहे, आता CFC कोण प्रोड्यूस करते? इट प्रोड्यूस बाय द रेफ्रिजरेटर. ओके, त्याचबरोबर जे काही जेट इंजिन्स आहेत ते सुद्धा CFCला प्रोड्यूस करतात, आणि जेव्हा हे CFC स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पोहोचतात तेव्हा ते ॲक्ट होतात ऑन ओझोन्स आणि त्याला डिफ्लेट करून कन्वर्ट करतात ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो आहे ओझोन डिप्लेशन्स. दॅट इज कॉल्ड ॲज अ ओझोन डिप्लेशन्स. ओके, जे काही बॅलन्स आहे ते डिस्टर्ब होणे, प्रोडक्शन अँड डिग्रेडेशनचं जे बॅलन्स होतं ज्याच्यामुळे ती लेअर कॉन्स्टंट होती ती आता कमी होत जाणार आहे, तिची थिकनेस कमी होत जाणार आहे, त्याला आपण म्हणणार ओझोन डिप्लिटेशन्स. ओके, तर हे डिप्लिटेशन्स किंवा ओझोन डिग्रेडेशन थ्रू द CFC हे कशा प्रकारे होते आहे? लेट्स सी. ओके, तर CFC दॅट मीन CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, हा जेव्हा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पोचतो इट्स ॲक्ट्स ऑन ओझोन. तिथे गेल्यानंतर तो ओझोनवरती ॲक्ट होतो किंवा ओझोनवरती रिॲक्शन करतो आहे. ठीक आहे, तर ओझोनवरती रिॲक्शन करण्याच्या अगोदर त्याच्यावरती CFCवरती UV रेजची ॲक्शन होते. ओके, आणि UVC जी अल्ट्राव्हायोलेट रेजची रिॲक्शन झाल्यानंतर या CFCमधून क्लोरीन रिलीज होतो आहे. ओके, and this chlorine is act as a catalyst. तो कॅटलिस्ट म्हणून ते काम करतो आहे. ठीक आहे, आणि हा क्लोरीन ॲक्ट होतो आहे ओझोन लेअरवरती अँड इट डिफ्लेट द ओझोन इन टू द ऑक्सिजन मॉलिक्युल्स. ठीक आहे, पण याच्यापेक्षा डेंजर असं आहे की हा क्लोरीन जो आहे तो या रिॲक्शनमध्ये सहभाग घेत नाही. म्हणजे ही रिॲक्शन झाल्यानंतर हा क्लोरीन पुन्हा ॲज इट इज फ्री राहतो, म्हणजे पुढची रिॲक्शन करण्यासाठी तो मोकळा राहतो. ठीक आहे, तर अशाच प्रकारचे एक डिप्लेशन चालू आहे इन द रिजन्स ऑफ द अँटार्क्टिक रिजन्स. ओके, अँटार्क्टिका जो आहे अँटार्क्टिका रिजनच्या वरती बरोबर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ती प्रक्रिया चालू आहे ओझोन डिप्लेशनची. ओके, ओझोन डिप्लेशनची प्रोसेस चालू आहे आणि त्या ठिकाणी एक प्रकारचं थिन लेअर ऑफ ओझोन तयार झालेलं आहे, ज्याला म्हणतात इट कॉल्ड ॲज ओझोन होल. ओके, त्याला ओझोन होल्स म्हणलेलं आहे. ठीक आहे, तर ओझोन लेअर फॉर्म ड्यू टू द रिझल्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ लार्ज एरिया ऑन द थिन ओझोन लेअर कॉमनली कॉल्ड ॲज द ओझोन लेयर्स. ओके, ओझोन डिप्लेटेशनमुळे तिथे एक थिन लेअर तयार झालेली आहे ओझोन लेअरची, ज्याला आपण ओझोन होल्स म्हणतो आहे, जी पर्टिक्युलर अँटार्क्टिक रिजनमध्ये
एंडॅटिक रिजनमध्ये तयार झालेली आहे. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवायचं आहे. तर याला म्हणतात ओझोन्स डिफ्लेशन्स. ओके, नेक्स्ट बघूया आपण इफेक्ट ऑफ UV रॅडिएशन्स. ओके, UV रॅडिएशनपासून आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम ओझोन लेअर करतात. पण ओझोन लेअर जर नसेल तर त्याचे काय इफेक्ट होऊ शकतात आपल्यावरती, ते इफेक्ट आपण एकदा बघून घेऊया. UV रेज म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज. अल्ट्राव्हायलेट रेज. ओके, अल्ट्राव्हायलेट रेज. तर याची जी वेवलेंथ आहे ती खूप स्मॉल वेवलेंथ आहे ॲज कम्पेअर्ड टू द विजिबल लाईट. विजिबल लाईटपेक्षा याची वेवलेंथ फार कमी असते. ठीक आहे, याचे 3 टाईप्स आहेत. देर इज 3 टाईप्स ऑफ UV रेज किंवा UV रॅडिएशन्स, ज्याला क्लासिफाईड केलेलं आहे UVA, UVB आणि UVC अकॉर्डिंग टू द देअर वेवलेंथ. ओके, UVAची जी वेवलेंथ आहे ती आहे 315 to 400 नॅनोमीटर्स. ओके, UVBची जी वेवलेंथ आहे ती आहे 218 to 315 नॅनोमीटर्स. ओके, आणि UVCची वेवलेंथ आहे 100 नॅनोमीटर टू 218 नॅनोमीटर्स. ओके, तर याच्यामध्ये सर्वात जे हार्मफुल जे आहेत ते UVB आणि UVC हे 2 घातक अल्ट्रा रेज आहेत. ठीक आहे, या दोन्ही रेजला ॲब्झॉर्ब करण्याचं काम ओझोन लेयर्स करतात. याच्यावर आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम ओझोन लेयर्स करतात. ठीक आहे, याच्यातले जे UVB जे आहे इट इज अ म्युटॅजेनिक अँड कार्सिनोजेनिक इन नेचर्स, ज्याच्यापासून कॅन्सर आणि म्युटेशन दोन्ही होऊ शकतात. ठीक आहे, आणि याच्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम आपल्याला ओझोन लेयर्स करत असतात. ठीक आहे, याच्यापेक्षा लहान वेवलेंथची जी UV आहेत त्याला ॲटमॉस्फेरिक गॅसेस ॲब्झॉर्ब करून घेतात. ठीक आहे, सो द वेवलेंथ of shorter than the UVB rays is absorbed by atmospheric gases. ओके, UVB पेक्षा जे काही लहान वेवलेंथ असलेले जे काय UV रेज आहेत त्यांना ॲटमॉस्फिअर ॲब्झॉर्ब करून घेतात. ठीक आहे, आणि बाकीचे जे हार्मफुल्स आहेत त्यांना ओझोन लेयर्स ॲब्झॉर्ब करून घेतात. ठीक आहे, ते जे UVB आहे इट इज हार्मफुल बिकॉज इट कॉजेस द डॅमेज टू DNA and causes the mutations. याच्यामुळे म्युटेशन होते कारण इट कॉजेस द डॅमेज टू द DNA. ओके, त्याचबरोबर त्याच्या संपर्कात जर असेल तर इट कॉजेस द एजिंग ऑफ स्किन and also damage to skin cells. स्किन सेलला डॅमेज सुद्धा करतात डायरेक्ट जर आपण या रेजच्या कॉन्टॅक्टमध्ये आले असेल तर. ओके, त्याचबरोबर इट कॉजेस द स्किन कॅन्सर. ओके, ह्युमन आईजमध्ये जर इंटर झाले असेल तर ह्युमन आईजमध्ये जो कॉर्निया आहे, जर कॉर्नियाने जर याला ऑब्झर्व केलं
absorbed by the cornea. UVB rays, it causes inflammations of cornea, that is called snow blindness. ओके, याच्यावरती बरेच क्वेश्चन आलेला आहे. तर दिस इज द इफेक्ट ऑफ द UV rays. ओके, डॅमेज द DNA, कॉजेस द म्युटेशन, एजिंग ऑफ स्किन, स्किन लवकर खराब होते, स्किन सेलला डिस्ट्रॉय करते, स्किन कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता आहे. डोळ्यावरती पण इफेक्ट होतो आहे आपल्या, पर्टिक्युलर द कॉर्नियामध्ये. कॉर्नियानं जर त्याला ऑब्झर्व केलं तर कॉर्निया इन्फ्लेमेशन होते याच्यामध्ये, ज्याला स्नो ब्लाइंडनेस म्हणतात. ठीक आहे, तर एवढं हार्मफुल आहे UV रेस, आणि त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करते आहे ओझोन लेयर्स. नेक्स्ट बघायचं आपल्याला ट्रिटी. ओके, ट्रिटी कशाला म्हणतात, तर देशामध्ये झालेले जे काही करार असतात देशांमध्ये, ओके, सर्व देश मिळून जरी केलेला जो करार असेल त्याला ट्रिटी म्हणतात. तर UV रेज जे आहेत ते आपल्यासाठी खूप हार्मफुल्स आहेत, त्याच्यापासून आपल्याला ओझोन लेअर प्रोटेक्ट करते. पण तिचं दिवसेंदिवस डिप्लिटेशन्स होत आहे, डिग्रेडेशन होत चाललेलं आहे, आणि त्यालासुद्धा रिस्पॉन्सिबल आपण आहोत. ते रोखण्यासाठी एक ट्रिटी झाली होती, ती ट्रिटी आपल्याला बघायचं आहे. दॅट इज अ मॉन्ट्रियल प्रोटोकॉल्स, ज्याला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल्स म्हणतात. ओके, याला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल्स का म्हणतात, कारण की हा झाला होता ॲट द सिटी ऑफ मॉन्ट्रियल, कॅनडा. ओके, कॅनडाच्या मॉन्ट्रियल सिटीमध्ये ही ट्रिटी झाली होती. इट इज अ इंटरनॅशनल ट्रिटी, इंटरनॅशनल okay, that treaty is called as the Montreal Protocols. Okay, ही झाली होती इन द इयर ऑफ 1987 मध्ये. ओके, 1987 मध्ये हा प्रोटोकॉल तयार करण्यात आला होता, आणि त्याची इफेक्ट जे आपल्याला पाहायला मिळाले, और इट इज इफेक्टिव्ह इन 1989 मध्ये. ओके, तर काय प्रोटोकॉल होते याचे, तर टू कंट्रोल द इमिशन्स ऑफ ओझोन डिप्लिटेशन्स सबस्टन्सेस. सर्वांनी ठरवलं होतं की ओझोन डिप्लिटेशन सबस्टन्सेस जे रिलीज होतात त्याला आपण कंट्रोल करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर the protocol laid down a road map for reducing the emission of CFC and ozone depletion chemicals. ओके, जे सबस्टन्सेस ओझोन लेअरला डिप्लीट करतात त्यांचे इमिशन कशा प्रकारे आपण कमी करता येईल, कशा प्रकारे रोखता येईल, त्याच्याबद्दल त्यांनी एक रोड मॅप तयार केला होता थ्रू द प्रोटोकॉल्स. ओके, हे सर्व डिसाईड झालं होतं इन द मॉनिट्रियल प्रोटोकॉल. त्याचं नाव, त्याची सिटी आणि दोन्ही इयर्स फार इम्पॉर्टन्स आहेत. ओके, कधी झालं होतं आणि कधी लागू झालं होतं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय डिसाईड झालं होतं ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे झालं आपलं ओझोन डिप्लेशन इन द स्ट्रॅटोस्फियर्स. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, दॅट इज अ डिग्रेडेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ओके, डिग्रेडेशन ऑफ
नॅचरल रिसोर्सेस ड्यू टू द इन्क्रीज द ह्युमन पॉप्युलेशन, त्याचा ताण नॅचरल रिसोर्सेसवरती पडलेला आहे. ओके, आणि इट कॉजेस द पोल्युशन्स, त्यामुळे नॅचरल रिसोर्सेस डिग्रेडेड होत चाललेला आहे. ओके, नॉट ओनली द पोल्युशन इज रेस्पॉन्सिबल फॉर द डिग्रेडेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेसला डिग्रेड करण्याचं काम फक्त पोल्युशनच होते असं नाही आहे. तर याच्यामागे रिझन्स आहे improper utilizations, of natural resources. जे काय नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल्स आहेत ते डिग्रेड होत आहेत, नष्ट होत चाललेले आहेत. त्याच्यामागे मेन रिझन्स म्हणजे पोल्युशन्स, पण फक्त पोल्युशन एक रिझन्स नाही आहे. तर त्याचा जे काही उपयोग केला जातो, इनप्रॉपर युटिलायझेशन जे केलं जाते ते सुद्धा याला रिस्पॉन्सिबल आहे, ज्याच्यामुळे नॅचरल रिसोर्सेस डिग्रेडेशन होत चाललेले आहेत. ठीक आहे, त्याचेच काही परिणाम आपल्याला बघायचं आहे. पहिले बघूया आपण सॉईल इरेशन्स, यासोबतच डेझर्टेशन्स. ओके, किंवा डेझर्टिफिकेशन्स. सॉईल इरेशन म्हणजे सॉईल जी आहे ती नष्ट होणे, वाहून जाणे. ठीक आहे, आणि जे डेझर्टिफिकेशन म्हणजे तिथे डेझर्ट फॉर्म होणे, ठीक आहे, ज्या ठिकाणी जंगल होतं, माती होती, ते सर्व नष्ट होऊन तिथे आता फक्त सँड राहते, म्हणजे डेझर्ट तयार होते. आता हा सर्वात मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. ठीक आहे, तर सॉईल इरेशन्सबद्दल आपण लोअर स्टँडर्डमध्ये शिकलेलंच असाल. ठीक आहे, सॉईल इरेशन कशामुळे होते, खूप जोराची हवा जर वाहत असेल तर त्याच्यामुळे हवा मातीला, सॉईलला मुडून घेऊन जाते, त्याला सॉईल इरेशन्स म्हणतात. किंवा खूप सारा पाऊस पडला असेल तर त्याच्यामध्ये माती वाहून जाते पाण्यासोबत, त्यालासुद्धा सॉईल इरेशन्स म्हणतात. ठीक आहे, तर काय काय रिजन्स आहेत ज्याच्यामुळे सॉईल इरेशन होते, आणि सॉईल इरेशनचं कन्व्हर्शन नंतर डेझर्टिफिकेशनमध्ये होते, म्हणजे डेझर्ट तयार होते. तर एक एक रिजन बघूया आपण. पहिलं रिजन्स आहे ओव्हर कल्टिवेशन्स. ओके, ओव्हर कल्टिवेशन जर झालं असेल तर सॉईलची जी क्वालिटी आहे ती कमी होत जाते, आणि ती उपजाऊ राहत नाही, शेवटी मग ती बॅरन लँडमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, दुसरं आहे अर्बनायझेशन कशा प्रकारे रिस्पॉन्सिबल आहे हे सांगायची आवश्यकता नाही आहे, सर्वांनाच माहिती आहे. अर्बनायझेशन वाढल्यामुळे सर्वच जंगलतोड होत चाललेली आहे, सॉईलची पॉथ खराब होत चाललेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे डिफॉरेस्टेशन, जंगलं कमी होत चाललेलं आहे, त्यालासुद्धा रिस्पॉन्सिबल आहे डिफॉरेस्टेशन. त्याच्यानंतर अनरिस्ट्रिक्टेड ग्राझिंग. ओके, सॉईलला पकडून ठेवायचं काम सर्वात जास्त ग्रास करत असतात, आणि त्या ठिकाणी जर जास्त ग्राझिंग झालं असेल तर ती ग्रास तिथे नष्ट झाल्यामुळे समर सीझनमध्ये किंवा रेनी सीझनमध्ये ती जी सॉईल आहे ती वाहून जाणार आहे, नष्ट होणार आहे. ठीक आहे, किंवा पुअर इरिगेशन जर झालं असेल तर त्याच्यामुळे सॉईल इरेशन्स होऊ शकते. ते सर्व रिजन्स आहे ज्याच्यामुळे सॉईल इरेशन्स होत असते. ठीक आहे, सॉईल इरेशन झाल्यामुळे एक प्रकारे ते थोडा जो भाग आहे तो बॅरन पॅचेस म्हणून तयार होतो आहे. ठीक आहे, पडीत जमीन, बॅरन पॅचेस. आणि जेव्हा हे बॅरन पॅचेस एक्सटेंड होऊन जातील, म्हणजे वाढत जातील, तेव्हा इट कन्वर्ट इंटू द डेझर्ट्स, त्याचे डेझर्ट तयार होतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ डेझर्टिफिकेशन्स. तर एक परिणाम आपण बघितला आहे. दुसरा बघूया सेकंड, दॅट इज कॉल्ड ॲज अ वॉटर लॉगिंग अँड सॉईल सॅलिनिटी. ठीक आहे, तर वॉटर लॉगिंग जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे ड्यू टू द ग्रीन इव्होल्युशन्स.
सॉरी नॉट इव्होल्युशन, इट इज अ रिव्होल्युशन्स, उत्क्रांती. ग्रीन रिव्होल्युशनमध्ये जास्तीत जास्त इरिगेशनचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यात आलेला आहे. ठीक आहे. इरिगेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती ड्युरिंग द ग्रीन रिव्होल्युशन आणि त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली होती. पण हे इरिगेशनचं प्रॉपर मॅनेजमेंट मात्र सांगितण्यात आलं नाही आहे. लोकांना प्रॉपर इरिगेशन कसं करायला पाहिजे ते माहीत नाही आहे. एक्सेस वॉटर क्रॉपला दिले जाते, ज्याच्यामुळे सॉईलमध्ये वॉटरचं प्रमाण वाढते आणि वॉटरमधलं जे सॉईलमधलं जे एरिएशन्स आहे ते कमी होते. त्याच्यामुळे सॉईलमध्ये क्रॉपची जी डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ जी आहे ती स्टॉप होऊन जाते. ठीक आहे. जे क्रॉपचं प्रोडक्शन याच्यामध्ये डिक्रीज होत जाते ड्यू टू द दिस प्रॉब्लेम. दॅट इज कॉल्ड ॲज अ वॉटर लॉगिंग. ते इरिगेशन केल्यामुळे तिथे प्रॉपर ड्रेनेज जर नसेल, देर इज नो प्रॉपर ड्रेनेज. ठीक आहे. प्रत्येक सॉईलमध्ये प्रत्येक लँडमध्ये नॅचरली ड्रेनेज असते. म्हणजे प्रॉपर ड्रेनेज जर नसेल किंवा ड्रेनेजची सुविधा जर नसेल त्या ठिकाणी, तर इट्स अफेक्ट द वॉटर लॉगिंग. ओके. त्याच्याखाली जे काही वॉटर बॉडीज आहे त्याच्यामध्ये वॉटर बॉडीजची क्षमता वाढत जाते आणि ती पाणी वरती येते आणि सॉईलमध्ये जमा होते. ठीक आहे. जसं की खूप जरा पावसाळा झाला असेल, खूप पाऊस पडला असेल तर जमिनीमध्ये पाणी राहते आणि या पाणी असलेल्या जमिनीमध्ये पीक उगत नाही किंवा उभं राहू शकत नाही, ते सडते, कुजते. त्यालाच वॉटर लॉगिंग म्हणतात. ठीक आहे. किंवा वॉटर लॉगिंग जर झालं असेल तर याचा फायनल जो इफेक्ट आहे तो म्हणजे क्रॉपवर होत असते. ठीक आहे. तर क्रॉप अफेक्टेड, त्याचा परिणाम म्हणजे क्रॉप अफेक्टेड, क्रॉपचं यील्ड याच्यामध्ये कमी होते. ठीक आहे. तर नॅचरली अशा प्रकारे वॉटर लॉगिंग होऊ शकते. खूप जरा पाऊस पडला असेल तर वॉटर लॉगिंग होत असेल किंवा खूप जास्त पाणी जर पिकाला दिलं असेल तर त्याच्यामुळे सॉईलची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ती जास्त होऊन जाते आणि सॉईलमध्ये जर वॉटर वाढलं असेल तर सॉईलची एरिएशन्स कॅपॅसिटी कमी होऊन जाते आणि एअर जर कमी असेल सॉईलमध्ये तर प्लांट त्याच्यामध्ये ग्रो होऊ शकत नाही. ओके. पण काही वेळेस आर्टिफिशियलीसुद्धा वॉटर लॉगिंग होते. काही लोक क्रॉपला जमिनीमधून पाणी काढून जास्त देतात, विहिरीमधून म्हणा किंवा बोअरवेलमधून खूप पाणी देतात. ठीक आहे. ॲक्च्युली बऱ्याचशा फार्मरला हे माहीत नसते की प्रत्येक क्रॉपची वॉटर कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे कोणत्या क्रॉपला किती पाणी द्यायला पाहिजे. तर एक्सेस वॉटर त्यांना नेहमी दिले जात असते. त्याचा परिणाम म्हणजे वॉटर लॉगिंग्स. ओके. आणि यासाठी ते वेलचा किंवा बोअरवेलचा उपयोग केला जातो. आणि जेव्हा वॉटर हे जमिनीतून वरती काढलं जातं त्याच्यासोबत जमिनीतले जे काही मिनरल्स आहेत ते सुद्धा वरती येतात. ओके. सो वेन इट्स ड्रॉज डाऊन सॉल्ट, okay, to soil surfaces. Okay. So it increase the salt content, that is called as the soil salinity. Okay. जमिनीचा वापर जर आपण पिकासाठी करत असेल, जमिनीतल्या पाण्याचा उपयोग जर आपण पिकासाठी करत असेल आणि या ठिकाणी जर आपण एक्सेस जर वॉटर जर पिकाला दिलं असेल तर त्या पाण्यासोबत आलेलं जे काही सॉल्ट आहे, जे काही मिनरल्स आहेत त्या जमिनीमध्ये जमा होत जातात, ज्याला सॉईल सॅलिनिटी म्हणतात. आणि ज्या सॉईलमध्ये सॉल्टचं प्रमाण जास्त असते त्या ठिकाणी पीक कमी येते. ठीक आहे. तर एक्सेस जर सॉल्ट जर सॉईलमध्ये जर असेल तो इट इज causes the injury to the growth of crops and it also causes the damage to agriculture. हे जर नेहमी होत चाललं तर ॲग्रिकल्चर करणे तिथे सोपं राहणार नाही तिथे किंवा ॲग्रिकल्चर ते होऊ शकणार नाही त्या सॉईलवरती. ठीक आहे. या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण आज 2 पॉईंट कंप्लीट केलेला आहे. एक होता ओझोन लेअर डिप्लिशन आणि सेकंड होता डिग्रेडेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस.